जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक। फडणवीसांनंतर जयंत पाटलांकडून शिंदेंची भेट। पवारांचे राष्ट्रवादी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाणार असल्याची चर्चा। तर मी फडणवीसांची भेट घेतली तर भाजपात जातो, बोलणार का? जयंत पाटील आणि शिंदेंच्या भेटीवर वडेट्टीवारांचा सवाल। नेहमी या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असंही वक्तव्य। एखाद्या पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं शिंदे बोलणार नाही। जयंत पाटील आणि शिंदे भेटीमध्ये राजकीय समीकरण असेल असं वाटत नाही। अर्थ खात्यावर बोलतानाच तटकरे यांची यावर प्रतिक्रिया। देशात कुणाला काय द्यायचं हे दोन गुजराती ठरवतात। राजकारणामध्ये काहीतरी घालमेल सुरू आहे एवढं मात्र नक्की। राजकारणातील फेरबदलांच्या चर्चांवर वडेट्टीवारांचं सूचक विधान। पवारांच्या एनसीपीकडून विलीनीकरणाची चर्चा बंद झाली। अजितदादा असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती। दादांच्या निधनानं राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर तटकरे यांची ही प्रतिक्रिया। 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील। केंद्रामध्ये सुप्रिया सुळे मंत्री तर राज्य सुनेत्रा पवार बघतील। रवी राणांचा मोठा दावा। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सुद्धा भविष्यात एकत्र येऊ शकतात। आमदार रवी राणा यांचा हा दावा। खासदार पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा या निवासस्थानी पार्थ पवारांनी फडणवीसांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। 2 दिवसांपूर्वी तटकरे पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली होती। पार्थ पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात काही वावगं नाही। पार्थ पवार फडणवीसांना वेगवेगळ्या कारणास्तव भेटू शकतात। पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया। अर्थ खात्यासाठी सुनेत्रा पवारांसोबत फडणवीसांची भेट घेणार। खासदार तटकरे यांची माहिती। तर अर्थ खात्यावरून माहितीमध्ये रस्सीखेच। उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द। आव्हाड आणि जयंत पाटलांच्या भेटीनंतर शिंदे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार। महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहणार। फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होणार। दिल्लीतील घडामोडींवर बोलताना संजय राऊतांचा हा दावा। तर आधी राज्याची प्रगती होऊ दे, मग योग्य वेळी फडणवीस दिल्लीत जातील। भाजपच्या नवनाथ वन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। भास्कर जाधव मोठी स्वप्न बघतायत, मात्र स्वप्न साकार होत नाहीत। रामदास कदमांची भास्कर जाधवांवर टीका। भास्कर जाधवांच्या डोक्यात हवा गेली आहे, रामदास कदमांचा निशाणा। मनसेच्या मुंबई ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज एनडीएच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक होणार। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार। अधिवेशनातील रणनीती, समन्वय आणि मित्रपक्षांच्या भूमिकेवर चर्चा होणार। नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून स्थानिक राजकीय सध्या वातावरण तापलंय। तर ठाकरेंचे नागपूर मनपा गटनेते किशोर कुमेरिया यांच्याकडून महापौर नीता ठाकरे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण। महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांना सुद्धा उपस्थित राहण्याचं आवाहन। मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे असतात। रामभक्त म्हणून आम्ही त्यांना रामरक्षा कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, राऊतांचं वक्तव्य। जनाधार गेल्यावर उद्धव ठाकरे रामाच्या नावाचा वापर करून वोट बँक बनवण्याचा प्रयत्न करतायत। सगळ्यांनीच सोडल्यानंतर त्यांना आता प्रभुराम आठवतात। ठाकरेंच्या सेनेच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनावर बावनकुळेंची टीका। नागपुरात उद्धव ठाकरेंच्या सभेआधी फडणवीसांचे बॅनर। नागपूरकरांचा गौरव, देवभाऊंचा नवा विक्रम। होर्डिंग्समुळे चर्चा। नागपुरातील वेगवेगळ्या भागामध्ये हे बॅनर्स लागले। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस। सोनम वांगचुक यांच्या वजनात घट। जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर वांगचुक ठाम। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा। सुप्रिया सुळे आज सोनम वांगचुक यांची भेट घेणार। सुप्रिया सुळे आज वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी जाणार। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आमची मतं फुटली। नाशिकचे भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांचं हे वक्तव्य। विजय चौधरी यांनी ही माहिती वरिष्ठ पातळीवर दिली आहे। भाजपमध्ये चुकीचं काम करणाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल, केदार यांचा हा इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उद्यापासून 2 दिवसीय पश्चिम बंगाल दौरा। पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून शहांचा हा पहिलाच दौरा। शाह उद्या सिलिगुडीमधील बीएसएफच्या चौकीला भेट देणार। बीएसएफच्या अनेक प्रकल्पांचं उद्या अमित शाह लोकार्पण करणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस उद्या पुणे दौऱ्यावर। तर पुण्यात उद्या 3 महामार्गांचं भूमिपूजन होणार। दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। सुप्रिया सुळेंना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण। वंदे मातरमचा अवमान केल्यास होणार शिक्षा। FCRA दुरुस्तीसह 5 नवीन विधेयकं अधिवेशनामध्ये मांडण्यासाठी सरकार सज्ज। विदेशी योगदान कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक पटलावर ठेवणार।
किशोरी पेडणेकरांकडून मुलुंडमधल्या अगरवाल रुग्णालयाची पाहणी, तर पेडणेकरांसोबत संजय दिना पाटलांच्या कन्या राजुल पाटील सुद्धा उपस्थित. काही दिवसांपूर्वी राजुल पाटील ठाकरे गटापासून अलिप्त असल्याच्याही चर्चा होत्या. पिंपरीमधील जागेवर अजित सृष्टी उभारणी प्रक्रिया वेगानं करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे निर्देश. रहिवाशांचं पुनर्वसन पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं करण्याच्याही सूचना. शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसीचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक, शायना एनसी यांच्या व्हॉट्सअपवरून अज्ञातांकडून पैशांची मागणी. प्रियंका गांधींचा सचिव असल्याचं सांगत केरळच्या लोकप्रतिनिधींच्या फसवणुकीचा प्रयत्न. केरळमधील खासदार आमदारांकडे कोट्यवधी रुपये मागितले. 3 कोटी रुपये द्या, तुम्हाला मंत्रिपद मिळेल, खासदारांचा फोन. तर वायनाड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल. नाशिकमध्ये खड्ड्यांवरून ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आक्रमक. शहरातले खड्ड्यांचे बॅनर घेऊन नगरसेवक सभागृहात दाखल. संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची नगरसेवकांची मागणी. ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर ठाकरे सेनेचा मोर्चा. दूषित आणि गढूळ पाण्याविरोधात वागळे इस्टेटच्या रहिवाशांचं आंदोलन. ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक शहाजी खुसपे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा. तर ठाणे महानगरपालिका आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढपाळांचं अन्नत्याग आंदोलन. मेंढ्यांसाठी वनचराई क्षेत्र मोकळं करून द्यावं ही प्रमुख मागणी. आंदोलनस्थळी मेंढ्या आणि धनगर समाजाचा हा एल्गार. कोल्हापूरमधील सूरज साखरे गोळीबार प्रकरणी 2 आरोपींना अटक. अनैतिक संबंधांमधनं गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. सूरज साखरेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. सूरज साखरे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती. मुंबईच्या मरीन लाईन्स या ठिकाणी सुप्रसिद्ध पारशी डेअरीमध्ये एफडीएची कारवाई. पारशी डेअरीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या संदर्भात अनेक त्रुटी. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून दुकानांवर कारवाई. नांदेडच्या मुदखेडमध्ये व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून 2 मुलांचं शिक्षकानं जीवन संपवलं. मित्राला फोन करून जीवन संपवत असल्याचं सांगितलं. हदगाव गट शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुखाच्या जाचाला कंटाळलो असं व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवलं होतं. जळगाव जामोद पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप मोरेला 1 दिवसाची पोलीस कोठडी. संदीप मोरेला 25,000ची लाच घेताना पकडल्याचं प्रकरण. मोरे मागील 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत. धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये भेसळखोरांचे धाबे दणाणले, तर कारवाईच्या भीतीनं दुधना नदीच्या पात्रामध्ये पावडर फेकली. पावडरमध्ये जनावरांच्या चरबीचा समावेश असल्यानं परिसरात दुर्गंधी. ग्रामस्थांकडून तातडीच्या चौकशीचीही मागणी. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणात आता नवा खुलासा. भेसळयुक्त दुधावर आरोपींनी 34 लाखांचं शासकीय अनुदान लाटल्याचं उघड. आरोपींनी दूध पावडरपासून तयार केलेल्या दुधावर शासनाकडून अनुदान घेतलंय. नागपूरच्या पाचपौलीमधील कमाल चौकात गोळीबाराची घटना. अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला. गोळी चुकल्यामुळे अजय थोडक्यात बचावला. जुन्या वादातनं हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. बीडच्या गेवराईमध्ये घरातनं रोख रक्कम, सोनं आणि बाईक लंपास. वालालनगर इथे सुनील राठोड यांच्या घरात चोरी. ही घटना सीसीटीव्हीत कैद. या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमधील स्वामी समर्थ मंदिरामध्ये चोरी. 8 लाखांचा मुद्देमाल लंपास करत चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुद्धा पळवला. 1.5 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, 1 तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि 2 लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला. वर्धा जिल्ह्यातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक. विशेष तपास पथक प्रकरणाचा तपास करणार. वैद्यकीय अहवालानंतर आता पुढील बाबी स्पष्ट होणार. नागपूर पोलिसांना आव्हान देणारी आक्षेपार्ह रील सोशल मीडियावर व्हायरल. तर रील व्हायरल केल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी 3 विरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान रील बनवणाऱ्या मुख्य आरोपीनं व्हिडिओद्वारे पोलीस विभागाची जाहीर माफी मागितली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएसआय हरीश खटावकरांवर विवाहित शिक्षिकेच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप. कारमध्ये मारहाण करून रस्त्यावर सोडल्याचाही आरोप. जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांच्या वादातनं विवाहितेसह चिमुकल्याची हत्या. 14 महिन्यांच्या चिमुकल्याला पाण्यात फेकल्याचा प्रकार. नाशिकमधील विहिरीमध्ये सायमाचा मृतदेह आढळलाय. बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहरामध्ये एका रात्रीत 2 घरफोड्या. तर चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने आणि गॅस सिलेंडरसह लाखोंचा ऐवज लंपास केलाय. पोलिसांकडून याचा अधिकचा तपास सुरू. परभणीच्या मानवतमध्ये घराजवळ बॉम्ब असल्याची खोटी माहिती. 112 हेल्पलाईनवर देणाऱ्याला पोलिसांकडून अटक. बॉम्ब स्क्वॉडच्या तपासामध्ये ही माहिती खोटी असल्याचं उघड. चंद्रपुरात एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये इटनकर पान शॉपवर पोलिसांकडून कारवाई करत मालमत्ता सील. ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलणार असल्याचाही पोलिसांचा इशारा. अकोल्यामधील रामनगर परिसरामध्ये पोलिसांकडून धाड टाकत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश. भाड्याच्या फ्लॅटमधून 2 तरुणींसह 3 जणांना ताब्यात घेतलं. बनावट ग्राहकाच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून 6 महिन्यांच्या बाळाचं अपहरण, आईच्या कुशीतनं 6 महिन्यांच्या बाळाचं अपहरण, फोन सुद्धा चोरला, बाळ बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर आईचा आक्रोश, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल. पुण्यातील घायवळ टोळीचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 3 दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये घायवळ टोळीने एकावर हल्ला केला होता. मुख्य आरोपी प्रशांत धुमाळला पोलिसांनी मुंबईतनं ताब्यात घेतलंय. तक्रार दिल्याच्या रागातनं मोबाईल शॉप चालकावर हल्ला केला होता. पालघरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि तलासरी पोलिसांची संयुक्त कारवाई. गुजरातहून येणारा लाखोंचा गुटखा जप्त. इनोव्हा आणि वॅगनरमधून 20,60,000चा मुद्देमाल जप्त. पुण्यातील केशवनगर परिसरामध्ये पुन्हा कोयता गँगचा गोंधळ. कोयता गँगकडून गोंधळ घालत वाहनांची तोडफोड. एका 4 चाकी वाहनाचं यामध्ये मोठं नुकसान. कल्याणच्या आडीवाडीमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार. जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या. अर्जुन काळबांडेंची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली आहे. अंधेरी ते विरार लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी. लोकलमध्ये एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकलमधील मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ. केईएम रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहातील कॅन्टीनला एफडीएची कामकाज बंद करण्याची नोटीस. परिचारिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीच्या अन्नात अळी आढळल्यानंतर कारवाई. बुधवारी रात्री एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कॅन्टीनची तपासणी. पुण्यातील कंत्राटदारांना जीवन संपवल्याप्रकरणी रवींद्र धंगेकरांचा 14 जणांवर गुन्हा दाखल. धंगेकरांच्या पत्नीच्या विरोधात देखील गुन्हा. गुलटेकडी या ठिकाणी खलील शेख नावाच्या बिल्डरनं जीवन संपवलं होतं. विरारच्या अर्नाळा समुद्रामध्ये बुडालेल्या एका मुलाला या ठिकाणी त्याचा मृतदेह 24 तासांनंतर सापडलाय. बंदरपाडा जेट्टीजवळ मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्यामुळे मृतदेहाचा शोध. आयन मंडल या मुलाचा मृतदेह सापडलाय तर एकाचा अजूनही शोध सुरू. मुंबईतील शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेली संस्था महेश ट्युटोरियल्सच्या मुंबईतील सर्व शाखा अचानक बंद. संस्था दिवाळखोरीमध्ये निघाल्यानं सर्व शाखा 10 जुलैपासून कायमस्वरूपी बंद. महेश ट्युटोरियल्सच्या संस्थेवर 32 कोटी 33 लाखांचं थकीत कर्ज. महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ. पावसासह वारी असल्यामुळे मुदतवाढ देण्याची विरोधकांची होती मागणी. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एसआयआरसाठी 8 दिवसांची मुदतवाढ. पुण्याच्या भोर महाड मार्गावरील आंबेघर गावातील रस्त्यावर मधोमध मोठा खड्डा. रस्त्यावर मोठं भगदाड पडल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त. नागरिकांनी खबरदारी म्हणून या खड्ड्याभोवती झाडांच्या फांद्या टाकल्या. राज्यातील बोगस बियाणे आणि खतांच्या संदर्भात सरकार ऍक्शन मोडवर. 5 सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त. सरकारनं बोगस बियाण्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा तालुकास्तरीय तक्रार समिती गठीत केली आहे. नव्या समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी समितीचे अध्यक्ष असणार. आज विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता. सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, पुणे, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. भंडारा या जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून झडी मारलेल्या पावसाची पुन्हा हजेरी. तर या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पावसानं उघडीप दिल्यामुळे पिकं सुकू लागली होती, मात्र या पावसामुळे मोठा आधार आता मिळणार. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकं आता संकटात. तर पावसासाठी युवकांनी पारंपरिक धोंडी काढत वरुण राज्याला साकडं घातलंय. शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची अजूनही प्रतीक्षा. नागपूरसह विदर्भात 12 ते 15 दिवसांपासून पाऊस गायब. पावसाच्या मोठ्या विश्रांतीमुळे कापूस, सोयाबीन, धान, तुरीसह खरीप पिकांना याचा फटका बसण्याची भीती. उत्पादनात 30 ते 40% घट होण्याचाही अंदाज. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7.5 लाख हेक्टरवर खरीपाची दुबार आणि तिबार पेरणी. गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे पिकं करपू लागली आहेत. त्यामुळे सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी. मुंबईमध्ये पाऊस थांबला तरी झाडं पडण्याच्या घटना सुरूच. मुंबईमध्ये 7 दिवसात 200हून अधिक झाडं पडल्याची माहिती. 9 जुलै रोजी सर्वाधिक 126 झाडं पडल्याच्या घटना. यंदा आठवड्याभरात 2 ते 2,500 झाडं पडून 3घांचा मृत्यू तर सुमारे 20 पेक्षा जास्त जण जखमी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकं धोक्यात. पेरणी झाल्यानंतर पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत असून दुबार पेरणीचंही संकट निर्माण. गडकिल्ल्यांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरीमध्ये अनोखा उपक्रम. संगम रत्न प्रतिष्ठानकडून वह्यांवर गडकिल्ल्यांची माहिती आणि चित्र छापून मोफत वाटप. तर संगमेश्वर तालुक्यातील 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये पानशेत गोल मार्गावर हटवलेला दरडीचा राडा पुन्हा रस्त्यावर. चिखलामुळे वाहतुकीला अडथळा असून 15 गावांचा संपर्क तुटण्याचाही धोका निर्माण. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या 2ऱ्या नंबरच्या बुरुजाला भगदाड. तर हे भगदाड 3 मीटर रुंदीचं असल्यामुळे
समुद्राचं पाणी किल्ल्यामध्ये शिरण्याचीही शक्यता. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये असलेल्या किल्ले सिंधुदुर्गची अवस्था अतिशय बिकट. धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 8 ते 9 दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यामुळे सोयाबीन पिकावर संकट. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून धडपड सुरू. जिल्ह्यामध्ये अद्याप 50% पेरण्या पूर्ण. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे जुने कृषी वीज बिल माफ करण्याचा निर्णय. वाशिम जिल्ह्यातील 66,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. सुमारे 1,000 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार. रायगडच्या रोहा तालुक्यातील देवकांधे या गावामध्ये ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ पोहोचलेत, मात्र त्या नळांना पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांची तहान कायम. गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण सुरू. सिंधुदुर्गच्या कासार्डे परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडला भगदाड. सर्व्हिस रोडला 4 ते 5 फूट खोल भगदाड पडलं. खड्ड्यांभोवती पिशव्यांमधनं माती भरून ठेवल्याचाही प्रकार समोर. रत्नागिरीच्या दापोलीमधील हरणे या ठिकाणी राजवाडीवर पुन्हा दरडीचं संकट. डोंगर माथ्यावर सुरू असलेल्या या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबियांच्या जीविताला धोका. 2010 मध्ये याच परिसरामध्ये झालेल्या भूस्खलनात 2 घरं गाडली जाऊन 8 जणांचा मृत्यू झाला होता. केळीच्या दरामध्ये अवघ्या 4 दिवसात तब्बल 1,000 रुपयांची मोठी घसरण. इराण अमेरिका तणाव तसंच गुजरातहून आवक वाढल्याचा फटका. शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत. चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीच्या हरांबा उमरी या जंगलामध्ये टस्कर हत्तीची पुन्हा एंट्री. टस्कर हत्तीनं 2 निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याची घटना. ही घटना ताजी असतानाच पुन्हा भीतीचं वातावरण. शेतीची कामं करण्यासाठी जायला सुद्धा शेतकऱ्यांमध्ये घबराट. मीरा भाईंदरमध्ये दुचाकीवर तरुणांची हुल्लडबाजी तर एकाच दुचाकीवर 5 तरुणांचा जीवघेणा प्रवास. तरुणांच्या हुल्लडबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्याच्या भोरमधील विद्या प्रतिष्ठान शाळेमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम. पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्याकडून विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, हेल्मेट, सीट बेल्टचा वापर या मीरा रोडच्या जेपी नॉर्थ परिसरामध्ये टॉवरवरील क्रेन कोसळून एकाचा मृत्यू. बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार. कुटुंबियांचा आरोप. संतप्त कुटुंबियांचा काशीगाव पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद या ठिकाणी मोठा अपघात. रेल्वेच्या फाटकावर स्कूल व्हॅनची रेल्वेला धडक. स्कूल व्हॅनमधील 3 मृत्यू, 2 विद्यार्थ्यांचा समावेश. अपघाताची उच्चस्तरीय चौकशी ही सुरू.